शिवरायांच्या मावळ्यांना जय महाराष्ट्र आणि बाबासाहेबांच्या वाघांना जय भीम। बघा, आता जो विषय आहे तो आपला आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे। तो विषय म्हणजे महाराष्ट्रातील राजकारणामधील एक गड आपण ज्याला म्हणू शकतो आणि ज्याला सध्याचे शिवाजी महाराजांचा खरा मावळा असे मराठी मावळे म्हणत आहेत, ते म्हणजे जरांगे पाटील यांचा जालना मतदारसंघ। आणि जालन्यामधीलच 25 वर्ष त्यांनी गड राखून ठेवला म्हणजे रावसाहेब दानवे यांचा गड हाही जालनाच मतदारसंघ। दानवे साहेबाचा सुद्धा मतदारसंघ हा जालना मतदारसंघ आहे। आता जर जालना मतदारसंघातून खासदारकीसाठी जर मनोज जरांगे पाटील उभा राहिले तर त्यावेळेस तेथील राजकीय समीकरण काय असेल? कारण जरांगे पाटलांना वारंवार मावळ्यांची मागणी आहे, कार्यकर्त्यांची मागणी आहे, जालन्यामधील मराठा समाजाची मागणी आहे। कारण जालन्यामध्ये जास्तीत जास्त समाज हा मराठा आहे, त्यांची एकच मागणी आहे, पाटील तुम्ही फक्त उभे राहा, तुम्हाला निवडून आणायची जबाबदारी ही आमची आहे। सकल मराठा समाजाची ती इच्छा आहे आणि आमची मागणी तीच आहे, जर तुम्ही तिथे उभा राहिला तर तुम्हाला निवडून आणायची जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी हे पूर्णपणे आमची आहे। आतापर्यंत आम्ही यांना मतदान केलं, आम्हाला काहीच नाही भेटलं आणि आम्हाला हे नकोय आता, असं त्या तेथील मतदारांची, तेथील मावळ्यांची, तेथील मराठा कार्यकर्त्यांची ही मूळ मागणी आहे। मित्रांनो, मी आपला मित्र जगताप आरजे, तुम्ही बघत आहात आपलं आवडतं चॅनल। बघा, मराठा आरक्षणामुळे राजकीय समीकरण खूप बदललेली आहेत आणि राजकीय वातावरण पण खूप तापलेलं आहे आणि त्यामध्येच आता लोकसभा निवडणूक आली, कालपासून आचारसंहिता लागली। आचारसंहितेच्या वेळेस जरांगे पाटलांनी बोलले होते, जर मराठा आरक्षणाला डावलून तर यांनी आमच्यावरती ही निवडणूक लादली तर आम्ही प्रस्थापितांना नक्कीच धडा शिकू आणि 48 ते 48 खासदार आम्ही पाडू, यांचा सुपडा साफ करू, यांच्या कपाळाला आम्ही गुलाल लावू देणार नाही, हे स्टेटमेंट आहे जरांगे पाटलांचं। आणि हे स्टेटमेंट बरोबरच एक दुसरी गोष्ट आहे, ती म्हणजे लोकांचा दबाव वाढलेला आहे। लोकांची एकच इच्छा आहे की पाटलांनी निवडणूक लढवावी। ज्याप्रमाणे अण्णा हजारेंनी आपलं आंदोलन उभा केलं होतं, त्यातून एक सकारात्मक कार्यकर्ते बाहेर आले। अरविंद केजरीवाल असतील किंवा अनेक असतील, हे त्यातून बाहेर पडलेले कार्यकर्ते आहेत आणि ह्या मराठा आरक्षणाच्या माध्यमातून सुद्धा अनेक नवीन चेहरे समोर येतील, अनेक नवीन कार्यकर्ते समोर येतील, अनेक नवीन उमेदवार समोर येतील, शंका नाकारता येत नाही। अशाच वेळेस सर्वांची इच्छा आहे की जरांगे पाटलांनी जालन्यातून निवडणूक लढवावी। जर जरांगे पाटील जालन्यातून निवडणूक लढले तर त्या ठिकाणी दानवे, रावसाहेब दानवे साहेब आणि जरांगे पाटील साहेब ह्या दोघांमधील निवडून कोण येईल हा मुद्दा आहे। सध्याचं राजकीय वातावरण बघितलं, राजकीय समीकरण एकमेकांना जोडून बसले तर महाराष्ट्रामध्ये जालना या मतदारसंघातून पारड हे जरांगे पाटलांचं जड राहणार आहे। पूर्वी समजून घ्या, रावसाहेब दानवे पाटील हे त्या ठिकाणी लगत 25 वर्ष हे खासदार होते आणि त्यांनी अनेक योजना असतील, अनेक कंपनी असतील, अनेक विकासाची कामं असतील त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये केले। ते लोक सांगतात की दानवे साहेबांनी खरंच जालन्याकरता खूप काही काम केलेले आहेत। आणि त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट असते, एवढं काम करून सुद्धा हा माणूस किंवा ह्या व्यक्तीला जनता वोट का करणार नाही, हा एक प्रश्न मनामध्ये येत असेल की याला फक्त एकच कारण आहे, ते म्हणजे मराठा आरक्षण। तुम्ही पूर्वी कितीही जर चांगले कामं केलं असतात, तुम्ही आतापर्यंत तुमचं सर्व कर्तृत्व हे चांगलं असेल, पण एखादी चूक असते, ते चूक माणसाचं पूर्णपणे राजकीय जीवन संपवून टाकत असते। आणि यावेळेस जरांगे पाटलांनी एक प्रण घेतलेला आहे। तो प्रण म्हणजे काय की भाजपचा सुपडा साफ करायचा आहे। कारण भाजपनी मराठा आरक्षणामध्ये सगळ्यात मोठ्या चाली खेळलेल्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांचं पूर्णपणे फोकस फडणवीसावरती आणि भाजपवरती आहे। ते वारंवार सांगतात की भाजपच्या एकाला सुद्धा निवडून येऊ देणार नाही। आता इथं प्रश्न पडतो, जर जरांगे पाटील स्वतः उभा राहिले किंवा त्यांनी एखाद्याला उभाही केलं जालन्यामधून तर त्याचे 100% 90% चान्सेस आहेत ते निवडून येतील। कारण बघा, या गोष्टीला जालन्यातून जरांगे पाटलांनी उभं राहावं ही प्रकाशजी आंबेडकरांची सुद्धा इच्छा आहे आणि आंबेडकरांचा सुद्धा सपोर्ट हा पूर्णपणे जरांगे पाटलांना आहे। त्यानंतर बच्चू कडूंचा पण सपोर्ट पूर्ण हा जरांगे पाटलांना आहे, त्यामुळे राजकीय सपोर्ट पण भेटतो। आणि जो बाकीचा मराठा व्यतिरिक्त समाज आहे, त्यामध्ये बहुजन समाज आहे, ओबीसी समाज आहे,
तो सुद्धा त्या ठिकाणातून पाटलांच्या पाठीमागे आहे. त्याची कारण दोन आहेत. धनगर समाजाची प्रलंबित मागणी जी आहे ती मागणी भाजपनं पूर्ण नाही केली, त्यामुळं धनगर समाज सुद्धा भाजपकडे नाक मुरडून बसलेला आहे. आणि त्यानंतर ओबीसी समाज सुद्धा असंच त्याची काही समस्या किंवा त्यांची सुद्धा अशी काहीतरी हरकत आहे. कारण ओबीसीचं सुद्धा तेच मागणी होती. आणि ह्या सर्वांचं प्रचित असं आहे की या ठिकाणी जरांगे पाटलांना भरघोस अशी साथ मिळून जरांगे पाटील या ठिकाणी आपला जलवा नक्कीच दाखवू शकतात. ह्या गोष्टी नाकारता आपल्याला येत नाहीत. या ठिकाणी एक गोष्ट सांगता येईल की सध्या बघा गावागावातील मतामध्ये फूट पडलेली आहे. जे काही मोठे बालेकिल्ले असतील, एक विश्वासक असा मतदारसंघ असेल, तो मतदारसंघ सुद्धा मराठा आरक्षणामुळे पूर्णपणे फुटला आहे. समजूनच घ्या, गावागावातून गट पडलेले आहेत, गावोगावातून मतदार फुटला आहे. आणि असेच बूथ, त्यानंतर सर्कल, ह्या सर्व गोष्टी फक्त एका गोष्टीमुळं, ते म्हणजे मराठा आरक्षण, यामुळं पूर्णपणे विस्फोटून गेलेला आहे आणि पूर्णपणे फुटला आहे. ह्या फुटलेल्या मतदारसंघाला एकामध्ये गुंफणं, एका माळेमध्ये वळवून घेणं हे जरांगे पाटलाशिवाय कुणाला शक्य होणार नाही. कारण जालना हा जरांगे पाटलांचा राहायचा जिल्हा आहे, राहता आताचा. त्यामध्ये त्यातूनच जालन्यातूनच जी काही हे एक ठिणगी पडली होती आरक्षणाला, ती पेटली होती सरळ ती अंतरवालियातून. हे पण जालना जिल्ह्यामध्येच आहे. आणि जालनाकरांचा उत्स्फूर्त असा सपोर्ट, सहकार्य, यातून जरांगे पाटलाची एक नवीन शक्ती अशी उभारू शकते. आणि त्या ठिकाणी जालन्यामधून दानवेंना खास टक्कर देण्यासाठी जरांगे पाटील नक्कीच उभा राहतील. आणि दुसरी गोष्ट आहे, भाजपवरती जे नाराज लोक आहेत भरपूर महाराष्ट्रामध्ये, काही योजना असतील किंवा वाढती महागाई असेल, नोकरी भरती नसेल, यामुळे काही मतदार त्रस्त आहे भाजपच्या विरोधामध्ये. शेतकरी असतील, कारण मालांना हमी भाव नाही, कुठली योजना नाहीत, यामुळं मतदार, सर्वसामान्य मतदार सुद्धा नाराज आहे भाजपवरती. आणि ही नाराजी एका बदलामध्ये सुद्धा बदलू शकते आणि एका नवीन उमेदवाराला नक्कीच हे चान्स देऊ शकते. कारण जरांगे पाटील फक्त मराठा जातीसाठी एवढं लढू शकतात, तर ते आपल्या मतदारसंघासाठी सुद्धा लढू शकतील, झटू शकतील आणि मागण्या मांडू शकतील, हा विश्वास येथील लोकांना आलेला आहे. आणि त्या विश्वासामुळं जरांगे पाटलाची ताकद ही त्या ठिकाणी भरपूर वाढलेली आहे. आणि अशाच प्रकारे जर महाराष्ट्रामध्ये पाटलांनी जर एक घोषणा केली की सर्वांनी मराठ्यांना सहकार्य करा आणि प्रत्येक मतदारसंघातून मराठा निवडून आला पाहिजे, तर त्या सुद्धा गोष्टी शक्य होणार, शक्यता नाकारता येणार नाही. आता आचारसंहिता पडली 2 दिवसामध्ये. पाटलांनी सांगितलं होतं की 1000 एकरावरती सभा घेऊन त्यातून पुढली जी रणनीती आहे ती आपण स्पष्ट करू. त्यामध्ये 2 शक्यता आहेत. एक शक्यता म्हणजे प्रत्येक मतदारसंघातून 1000+ उमेदवार उभा करणं, आणि दुसरी शक्यता आहे ती म्हणजे 48 उमेदवार जाहीर करून 48 जागा लढवणं. ह्या 2 शक्यतामधून कुठली शक्यता होऊ शकते आणि जर उमेदवार उभे राहिले तर त्यांना राजकीय सपोर्ट किती मिळेल मतदारांचा, हे पण पाहण्यासारखे आहे. पण जालन्यामधून रावसाहेब दानवेंना झटका जरांगे पाटील नक्कीच देऊ शकतात. तुम्हाला याविषयी नेमकं वाटतं काय, नक्कीच कमेंट करून सांगा. रावसाहेब दानवेला हे जरांगे पाटील मात देऊ शकतात का? तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंटमध्ये सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.